विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न आहे, एका फळबागेत एकूण 750 फळझाडांपैकी 20% पेरूची झाडे आहेत, तर त्या बागेत पेरूची झाडे किती आहेत? तर आपल्याला 20% पेरूची झाडे दिलेली आहेत, तर आपल्याला एकूण पेरूची झाडे किती आहेत त्याची संख्या काढायची आहे. तर आधी आपण या उदाहरणाची मांडणी करून घेऊ. 750 पैकी 20% पेरूची झाडे म्हणजे काय? तर याची मांडणी अशी येईल, 750 गुणिले 20% म्हणजे 100 पैकी 20. तर आता आपण याचं उत्तर काढूया. शून्याला शून्य गेले, या शून्याला शून्य गेले, राहिले 75 गुणिले 2. 5 दुनी 10 शी 0, 1 7 दुनी 14 15. तर एकूण इथे पेरूची झाडे 150 आहेत. आता हेच उत्तर आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने पण काढू. दुसऱ्या पद्धतीने पहा, तर आधी आपण 750चे 10% काढून घेऊ. 750चे 10%. आता कोणत्याही संख्येचे 10% काढायचे असेल तर त्याच्यामध्ये शून्य असेल तर तो शून्य आपल्याला कमी करायचा आहे. आपल्याला मिळाले 75. तर आपल्याला पण इथे 20% पेरूची झाडे दिलेली आहे, त्यामुळे 750चे 20% म्हणजेच 75 गुणिले 2. 20% दिले, त्यामुळे आपण इथं 2 ने गुणाकार करणार आहोत. याचंही उत्तर आपल्याला 150 येते. या पद्धतीनेही आपण हे गणित सोडवू शकतो.